श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एखाद्याचा तळतळाट कसा लागतो? एकदा वेळ काढून नक्की वाचा. 5 लाखांचा खळखळाट असावा, पण 5 रुपयांचा देखील तळतळाट नसावा. कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना पटणारही नाही हा विषय तळतळाट, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आहे त्याचे भोग जे भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल. अनेक कारणांनी त्रास दिलेला असतो, जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणूक, कोणाचे मन दुखावले असू शकते, कोणावर अन्याय केलेला असू शकतो, कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते, न केलेल्या गोष्टीचा आळ आलेला असतो, छळ केलेला असतो, कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेलं असेल, शारीरिक दुखापत केलेली असते, विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा, ज्याने उपकार केले आणि आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल, असो त्रासाचे कुठलेही कारण असो, वरील गोष्टीच्या समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. तो खूप दुःखी होत असतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही, किंवा देवही शाप देत नाही, किंवा काठीने मारत पण नाही, पण त्या दुखवलेल्या व्यक्तीकडून एक प्रकारची तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्याला तळतळाट असं म्हणतात. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे कोणतेही कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फळ जास्त वेळ टिकत नाही. सतत अपयश येते, घरात आजारपण येणे, अशा अनेक प्रकारच्या काही घटना घडू शकतात. आपण कितीही खरे आहोत, किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला माहीत असतं. आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात. समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते, म्हणजेच पाप असते. तुम्ही आस्तिक असो किंवा नास्तिक असो, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो. मी एका पुस्तकात देखील वाचले होते. राजा धृतराष्ट्राचे 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले, असं का व्हावं? संबंध जीवनात मी कोणतेही महापाप केलं नाही, ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारणत 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले. तर पक्ष्यांची पिल्ले 100वर जे उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडले. धृतराष्ट्र राजाची त्यावेळेस तिथे ती क्रिया, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे 100 पुत्र युद्धात मारले गेले. ते तेव्हाच पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते आणि वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. आणि काळ हा मागे पुढे होऊ शकतो, पण कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच.
आपण ठरवायचे आपले कर्म कसे हवे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपण कुणी होतं नीतीभ्रष्ट. व्हिडिओ आवडले असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.